मी लावली होती. तेच काय? नाही, एक मिनिट. हे तू राघवला वाचवण्यासाठी करत नाहीयेस ना? नाही 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 नाही, मी खरंच सांगतोय. कडी मीच लावली होती. साप एक डाऊन होतो, खूप चढली होती, मला काहीच कळत नव्हतं आणि मी सहज कडी लावली. म्हणजे चूक चूक माझी आहे, चूक 100% माझी आहे. पण याची शिक्षा आपण राघवला देतोय. अरे ए बेक्कल, तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हा? अरे हे काय केलंस तू? इतके दिवस काय मूग गेले होतेस? मूग जे गप्प होतास? नाही, मी कन्फर्म नव्हतो आणि जेव्हा मी अरे काय कन्फर्म? तरी मी सांगत होते की राघव असा नाही वागणार, पण माझं कोण ऐकतच नव्हतं ना. मी या घरात राहावं असं तुला वाटत असेल तर माझ्याशी बोलू नकोस. अभि, बघ तुझ्यामुळे काय झालंय. तुझ्यामुळे काय झालंय ते बघ जरा. मूर्ख. याच्या मूर्खपणाची शिक्षा ना राघव भोगतोय. बिचारा. तो कळवळून सांगत होता की त्यांनी कडी नाही लावलीये, कडी नाही लावलीये, पण तुम्ही कोणीच विश्वास नाही ठेवला आणि माझंही नाही ऐकलं. अभि, stupid. सॉरी सुम्या, सॉरी. अरे व्हॉट सॉरी अभि? तुझ्यामुळे सुमितने राघवला मारलं कानाखाली. विसरलास का तू? तुझ्याशी काय बोलावं हे मला कळत नाहीये मित्र. मला माफ कर. कुठलाही विचार न करता मी तुझ्यावर हात उगारला, तुझ्यावर अविश्वास दाखवला. राघव आहे का? राघव आहे का? हो, आहे ना, आहे. त्याला बोलवा ना, माझं त्याच्याकडे अर्जंट काम आहे. तो बेडरूम मध्ये आहे. मग बोलवा ना प्लीज. तुम्ही आत या ना, या ना प्लीज. मला काही पाणी वगैरे नाही, मला काही नकोय. तुमचा तर उपास असेल ना आज. मी बोलवतो. मी सॉरी. या ना, तुम्ही बोलवतो. सवय नाहीये मला. या ना, बसा.
सोफा आहे, खुर्च्या आहेत. मी जातो. श्री गणराम. बाहेर कोणीतरी मुलगी आली आहे तुला भेटायला. कोण मुलगी? मला नाही माहित, मी नाही ओळखत तिला. बर, तिला सांग 5 मिनिटं थांब, मी आलो. मला नाही वाटत असं. मला असं वाटतं की तू आत्ता हे कपडे इथेच ठेवावेस आणि ताबडतोब तिला जाऊन भेटावंस. तिच्याकडे फार वेळ उरलाय असं मला नाही वाटत. का? तिला कुठे जायचं आहे का? ती लग्नाच्या कपड्यांमध्ये आली आहे. काय? तरीही विनय, हातात घेतलेलं काम अर्धवट टाकू नये. एवढे कपडे वाळत घालून आलोच मी. आज रविवार आहे ना, ही कामं राहून नको जायला. जा जा, सांग तिला 5 मिनिटं थांबायला. आलोच मी. आज रविवार आहे, थोडीशी भीती वाटते. माझ्याबरोबर प्लीज बाहेर येशील? पाणी. सावकाश. ठसका. हॅलो. राघव, आता हे कपडे वाळत घालतोय तो. कपडे बदलून येतोय. कधी येईल? हा, काय झालं असेल काय कपडे, काय बनियन वगैरे. पूजा, हाय. राघव, मी तुला ओळखलंच नाही. अरे काय अवतार करून ठेवलायस तू स्वतःचा. तुझ्यापेक्षा बरा आहे. आज अचानक माझी आठवण कशी आली? काय चाललंय? कोणी मुलगी? तिला कधी पाहिल्याचं आठवत नाही मला. शांत, रडू नकोस. राघव, रडू नकोस का म्हणतो? रडू नकोस म्हणलं रडणं थांबतं का? तू ना अगदी होता तसाच आहेस, अजिबात बदललेला नाहीये. ये ना इथे, शांत हो. ये. जेव्हा मी माझ्या मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव शोधत होते ना, मला नावच सापडत नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की नवऱ्याचं नाव सापडत नाहीये कारण मी तुझं नाव शोधत होते. मला नाही करायचंय हे लग्न, नाही करायचंय. मला तुझ्याशी लग्न करायचंय. आता कुठे सुधारत होता. तिची पापा अशी नाही धुतली जात.